आज मी आली आहे बेळगावमध्ये. बेळगावमधल्या वडगाव इथल्या कारभार गल्लीत आली आहे आणि तिथे ह्या घरामध्ये असं म्हणजे सगळीकडे जर आपण ह्या गल्लीत आलो तर सगळीकडे मागावर साड्या विणतात ते आपल्या इथे बघायला मिळतात. त्यापैकी एका घरात मी आली आहे. इथे आपल्याला ह्या मागावरच्या विणलेल्या साड्या दिसत आहेत या, आणि हे इथे आपल्याला माग सगळे रेडी पण दिसत आहेत. काही काही ठिकाणी सगळं काम चालू आहे. ये 1200 आणि इथे आपल्याला दिसते की गणवालमध्ये गणवाल बॉर्डर त्याच्या तुम्ही किती छान आहे. मोठे चेक्समध्ये आहे. आणि हे किती सुंदर आहे. प्लेनमध्ये अगदी माझा आवडता फेवरेट कलर आहे. खूप सुंदर आहे. आणि इथे आपल्याला दिसते ही बारीक चेक्समधली आहे. म्हणजे ह्याचं अजून काम चालू आहे. ह्या बनत आहेत मागावरती. म्हणूनच एक वेगळं सुकून वेगळीच मजा वाटली. आपण दुकानात जाऊन साड्या बघतो आणि इथे ह्या बनतानाची प्रोसेस बघतोय आपण. आणि इथे आपल्याला दिसतोय साडीचा सुंदर असा पल्लू असा वेळ केलेला दिसतोय. अजून पूर्ण व्हायची ही साडी. आणि इथे आपण याला साड्या बघतोय तर एक साडी साधारण 5-6 तासात होते, कारण ते लगेच मशीन लावलं की त्यांचं ते काम चालू होतं आणि साधारण 6 तासात वगैरे साडी रेडी होती. इथे आपण आता बघू शकतो की पूर्ण साडी किती छान हे मधलं अंग हे इथे आणि हा ह्याचा पल्लू किती सुंदर तयार. आणि त्याचे कलर कॉम्बिनेशन पण त्यांनी एवढे छान छान घेतले आहेत ना. आता मागावरून तिथून आली आहे आणि बाजूलाच मला नारळ पाणी दिसलं. म्हटलं त्याला नारळ पाणी पिऊया. ह्याची किंमत आहे फक्त 20 रुपये. आणि मी अगदी पतला मलई पाणी असं घेतलं आहे. आता आपण जिथे गेलो होतो ज्या मागावर साड्या बघितल्या विणताना, इथे यांचं दुकान आहे. म्हणजे साड्या तिथे बनतात, मग सगळं पॉलिश वगैरे होऊन साड्या इथे विकायसाठी आपल्याला या शॉपमध्ये मिळतात. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. आपल्याला आता इथूनच दिसायला लागले त्या साड्या छान.
चालेल. आपण आता ह्या अशा टाईपच आपण तिथे मागावर बनवताना बघितलेलं या. मला इथे पाठवलं, तुम्हाला इथे जाऊन तुम्हाला काय ना आमच्या देवीची साडी 200 रुपयापासून स्टार्ट आहे आणि तुम्ही घेल तसं आहे 3000, 3500, 4000 असल्या पुष्कळ व्हरायटी आहे. तुम्ही ते तुम्ही शकणार. मला आता दाखवाल एक 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 आहे ना. पासून या ना, आत बसा. या. शिकतात चावी. असं काय सुंदर सुंदर अशा ज्या आपण तिथे मागावर आणि इथे आता बनल्यानंतर त्याचं लूक फिनिशिंग किती छान दिसत आहेत. ह्याची बॉर्डर बघा, गडवाल आणि आपण टेम्पल बॉर्डर आणि त्याचं सूत आणि आतली कोयरीची डिझाईन म्हणजे ना असे मोर, कोयरी, चेक्स, छोटे चेक्स, मोठे चेक्स, मस्त व्हरायटीचे आहे. इथे आपल्याला दिसते ही प्लेन आहे आणि ह्याची बॉर्डर लाईट शेडमध्ये किती सुंदर आहे, वेगळं कॉम्बिनेशन मध्ये घेतलेली नंदी. ही पण एक वेगळी वाटली मला. प्राईस आपण त्यांना विचारू, पण खूप सुंदर सुंदर आहे. आता इथे आपल्याला दिसत आहेत हा सगळा व्हाईटमधला स्टॉक आहे. अगदी जे सगळेजण ग्रुपमध्ये पण घेतात काही असेल तर, असं ते किती सुंदर अख्खा बंचचे बंच लावलेत. आपण एक ओपन पीस यातला बघूया. वेगळं आहे म्हणजे हलकं असं. साड्या आणि अशा यांच्या 4-5 रूम आहेत अशा प्रत्येक खोल्यांमध्ये. आणि ह्या सगळ्या बेळगाव मेड आहेत, म्हणजे एकही बाहेरची नाही. त्यामुळे आमच्याकडे जवळजवळ 200 व्हरायटीज आहेत असं त्यांनी सांगितलं आपल्याला. आणि दिसत आहेत त्या, खरंच दिसत आहेत, इतक्या छान छान आहेत. म्हणजे बॉर्डरमध्ये पण आपल्याला फरक, चेक्समध्ये, प्लेनमध्ये. आता इथे आपण ही एक बघू, हिची डिझाईन. वाव, हां नाही आमचा पण येतोय ना. इथे आपल्याला दिसत आहेत ही साड्या पॅक करतायत. ही नारायणपेठ आहे. जरा दाखवाल तुम्ही साडी पॅक करतायत. किती छान छान साड्या आहेत. ही कुठची साडी आहे? कसली? इशी बंगला नाही, हे वेगळा आहे. इशी बंगला नाही आहे दही, हे वेगळा आहे. खूप छान छान आहे. पल्लू त्याचं गाय आहे. अच्छा, ते ऑर्डर आहे. साडी आहे बघा, ही इथे दिसते. ह्या साडीचं नाव आहे गजराज आणि ह्याच्यावर अक्षरशः हे प्रिंट सुद्धा आहे, हे गजराज जे म्हटलंय तसं. आणि ही आहे ही कसूती. इथे ही आहे ही मधुमीना. हे चक्स म्हटलं ना, ह्याच्यावर बारीक चेक्स होते जरा. ही जास्तच मोठी आहे. तिथे बनवलं ना, ही पण मोठीच आहे, थोडी बारीक होती. तुझ्या बाजूला ती गादी आहे ना, तशातले सांगते कशामध्ये ह्याच्यात थोडीशी मोठी होती, ह्याच्यात थोडी मोठी. तिथे मी बनवताना बघितलं. ही आहे मधुमीना. साड्यांची नावं पण मी सांगत होती ना, मला ही चेक्स आणि ही अगदीच बारीक आहे आणि ती जास्त जरा मोठी. आणि मला ही तिथे मागावर मी बघितली करताना, मला एवढी आवडलेली. व्हाईट आणि रेडमध्ये बघितलेलं आणि हे कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर आहे. तिने येणार पवार
इथे आहे ही बुट्टा राजेश्वरी. काय साड्यांची नावं आहेत हा? काय ही नारायणपेठ आहे. ह्याचा रंग हा खूप वेगळा, एकदम असा डार्क कोकमम कलर आपण म्हणतो ना, तशा टाईप हा कलर आहे. तूच घ्या आमची तूच एकटी तो बंडल द्यायची आणि पेपर घेऊन आम्ही दोघं बसू. हा वाईट. ही इथे आहे हाफ सिल्क सावरिया. हे हळदीसाठी किंवा नवरी मुलीला अगदी आपण माळेवर चढताना सुद्धा खूप सुंदर असा हा मँगो कलर, अगदी येलोइश. आपल्याला इथे ही सुद्धा नारायणपेठच दिसते. आर्ट सिल्क आहे, रिच पल्लूवाली, सुंदर आहे हा. फोटो हे आम्ही ह्या पाळीला बजेटला आमच्याकडून साडी गेली इथे. काय सांगताय? होय. बघा, मी व्हिडिओला रेकॉर्ड करेन ना. हा 100% गॅरंटी. आम्ही बोललो तर कला निर्मला सीतारामनला प्रत्येक बजेटला आमची साऊथची साड्या हव्या त्यांना. स्पेशालिटी आमची हँडलूम स्टाईल आम्ही जे बनवतो ना साड्या, ह्या साईजची साड्या लाईक करतात त्यांनी. ते सुरत वगैरे काही घालत नाही त्यांनी. त्यांना स्पेशल काहीतरी काही. ह्या पाळीला चाललेली साडी मोस्ट वॉन्टेड साडी होती. भरपूर त्यांनी एक साडी घातलेली, तुम्हाला फोटो दाखवतो ना. इथे आपण बघू शकतोय हे स्वतः ह्या दुकानाची इथे आपल्याला मालक आहेत आणि ते साडी दाखवत आहेत. त्याचे आपल्याला रेट आणि त्यांनी हा, जे आता जगदीश्वर. सांगितलं मी त्यांच्याच आवाजात रेकॉर्ड करायला घेते. एवढे कलर येतात त्याच्यात, भरपूर कलर वगैरे येतात. एक इलकली टोप पल्लू असते याला स्पेशालिटी म्हणजे. अच्छा हां, या पदराचं महत्त्व आहे मेन. अच्छा. इथे तुम्ही ऐकलं नाही आणि काय सांगितलं, ह्यांच्या पदराचं हे महत्व आहे. म्हणजे प्युअर हे इलकल पल्लू जे म्हणतात ना, ह्यालाच म्हणतात ते. हे पल्लू अच्छा. हे प्युअर इलकल पल्लू. आणि हे काय त्याचे हे हात ताना कॉटन आहे, मसरायचं आणि आहे, ह्याच्यात एकदम साडी blouse? फुल ब्लाऊज आहे हा ना, हा, तेच With विचारते मी, हा with ब्लाऊज आहे ना. आमच्या सगळ्या साड्या विथ ब्लाऊज असतात. अच्छा. कोणी कुठली साडी विदाउट ब्लाऊज नसते, भले हलकी असो या भारी असो. आणि आपल्याकडे साड्यांचा रेंज साधारण कशापासून स्टार्ट आणि 200 पासून स्टार्ट आहे. हा ऐकलं 3-3.5 कसं घेतात म्हणजे तसं अगदी पर्यंत स्टार्टिंग 200 पासून ते 3-3.5 हजारापर्यंत ह्यांच्याकडे साड्या आहेत. आहे. आहे. आणि मला आता आवडल्या तर मी माझ्यासाठी सुद्धा आता बघायला सुरुवात करते. हा मोठा चेक्स हा माझ्याकडे आहे 200. 200. आपण असा रेट सांगू शकतो ना. हा ओपन सांगू शकता 200 रुपयाला. इथे आपल्याला हे त्यांनी दाखवली आहे जी आपण देवीसाठी म्हणतो, 5 मीटर आहे आणि ही 200ला आहे फक्त साडी. आणि ह्यांच्या साड्या इथून ऑल ओव्हर इंडिया म्हणजे सगळीकडे, अगदी दिल्ली, कलकत्ता सगळीकडे जातात. थ्रूआउट इंडिया, पूर्ण मुंबईतले सगळे भागात, आणि डोंबिवली, कल्याण, कर्जत सगळीकडे. भिवंडी कुठं तुम्ही बोलता तिथं डिझाईन आणि याची डिझाईन range काय आहे पण? हे सगळं 1000 रुपीज आहे. हे मधुमनी आहे ना. मीना. मधुमीना. हा, मधुमीना हे आपल्याला इथे मधुमीनाचे आपल्याला ह्यांनी कलर्स दाखवले आहेत आणि ह्याचा रेट साधारण Patterns. 1000 पर्यंत आहे. हे छान आहे कॉम्बिनेशन. हे इथे आपल्याला आणि छान अगदी व्हरायटी, पॅटर्न आणि रेट सुद्धा हे खूप तुम्ही व्यवस्थित आमच्या आहे. दुकानाचं नाव वगैरे जाईल. हे भरपूर हे लोकं 3 घेतात. नाही म्हणजे हे तुम्ही बाजूला करून कलर इथे- भरपूर येतात. ते कसं कलर बघताय ना तर तसं तुम्हाला हा सुद्धा सुंदर एक वेगळं आणि एक कॉम्बिनेशन जरी आहे. वारपी काय ना, आपण एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. हा, नाही 20,000 लूम्स आहेत सराउंडिंग थ्रूआउट बेलगामच्या एरियामध्ये. म्हणजे आता आपण जे गेलो तिथून आणि असे म्हणजे टोटल ना. 20,000 इथे एक- एक looms area आहेत. wise आहे. आणि सगळ्याकडचे असे येतात, नॉट नेसेसरी की त्या एकाच हा, नाही, ठिकाणच्या नाही, साड्या नाही, इथे आहेत. सगळीकडच्या साड्या इथे आपल्याला येतात. अशा यांना कसोटी पण दाखव. कसं ती दाखवली मला इथे. दाखवले ना. हो, दाखवली. हे कलर हे बघा. हे इतकल मध्ये हे इरकलमध्ये सगळं इरकलमध्ये आहे. हे थोडं फॅशन ही थोडं डिझाईन चेंज करतोय. हा. मग पॅटर्न जे असतात ना सगळं पल्लू तेच अच्छा. प्युअर. इथे आपण हे चेक्स म्हणतोय, हे इरकल. हा, आणि हे मी आता तिथे लूमवर हा. घालताना बघितली मी ही. त्याचा मला पल्लू एवढा आवडत होता ना. हा
हे तिथं त्यांनी फिनिशिंग करू शकत नाही. हा हे सगळं लास्टला त्यांनी ते रॉ मला तयार raw करून देतात, ते तयार सांगितलं करून आम्हाला त्यांनी देऊन मला. टाकतात हा, त्यांनी. हा. सगळं याचे रूप रंग आम्ही बदलतोय नंतर होय. इथं बसून. आणि या किती मीटर? हे 620 मीटर आहे. विथ ब्लाऊज आहे साडी. विथ ब्लाऊज साडी आहे. याच्यात कलर येतील हा सगळ्यामध्ये. नाही मी तेच मला ना, मला just जे आवडलं pattern ते दाखवू बाजूला राहिलं. करते. हा बरोबर. काय सुंदर साडी आहे बघा. ह्याचा हा पल्लू आणि ह्याच्या पूर्ण अंगावर म्हणजे आतमध्ये असे ना हे पक्षी आणि ती गोल्डन पानं आणि इतकं सुंदर फूल आणि पानं आणि त्यावर पक्षी. इतकं सुंदर साडी, त्याचं कॉम्बिनेशन. आर्ट सिल्क आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे मात्र ही. म्हणजे असाच कलर आहे की ह्याला काय ह्याचं कॉम्बिनेशन आहे बॉर्डर वगैरे? नाही याच्या बॉर्डर येणार ना. आहे हा हात आहे हा, हात ते आहे. हे विचारते मी. हाय ना? हाय हा, हाय हे बघा हात आहे. बॉर्डर कंपल्सरी देणार ना. हा हा मी तेच बघते. हे देणार. हे याच्यात खूप कलर सुंदर कलर म्हणजे कलर आवडली. याच्यात भरपूर भेटू शकते. आता मला गडवाल लागतो. काय सुंदर आहे ना. आपण त्याच्यात बघितली तिथे ब्लॅक आणि ऑरेंज वगैरे कलर. काय सुंदर सुंदर कलर आहेत. बापरे, खरंच खूप साड्या छान आहेत. म्हणजे नक्की बेळगावला येणार असेल तर ह्या दुकानाला तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. इतकं सुंदर यांच्याकडे कलेक्शन आहे. कसली सुंदर साडी आहे, कसली सुंदर. चंदेरी मसराईज म्हणजे आतमध्ये कॉटन आणि वरती मसराईज. ही चंदेरी मसराईज खूपच सुंदर आहे. मला मुंबईवरून विकणार की साहेब टाकता काय फोटो टाकत फोटो बाईक बघ. भरपूर 2-3 बायका तर डायरेक्ट येऊनच टाकतात. त्यांनी 30-40 साड्या घेऊन जातात. मी म्हटलं तुम्ही इथे या आणि घेऊन जा. तुम्हाला जे पाहिजे तेवढं घेऊन जा. आणि हाय भरपूर तुम्ही बघू शकणार नाही. व्हाईट आहे, आनंद आहे, हे लाईट कलर्स आहे, ब्लॅक बाय ब्लॅक आहे. साडी भारी दिसते. इथे आपल्याला पूर्ण दिसत आहेत हे नारायणपेठचे शेड दिसत आहेत आणि 101 म्हणजे ना ते मी थकली पण ते थकवत नाही दाखवायला. त्यांच्याकडे एवढे कलर आहेत एका पॅटर्नमध्ये आणि प्रत्येकाचं कॉम्बिनेशन वेगळं वेगळं. मी ज्या ह्या हातात सिलेक्ट करून बाजूला काढले आहेत इतक्या सुंदर. टोटल 40 कलर्स आहेत म्हणतात ते ह्याच्यामध्ये. बाप रे, मला तसं जनरली माहिती होतं की पैठणी म्हणजे 7 कलर, पण ह्यांच्याकडे आता नारायणपेठमध्ये 40 कलर. बाप रे, एक एक कॉम्बिनेशन्स. व्हाईटचं काय कॉम्बिनेशन आहे? कॉन्ट्रास्ट ब्लॅक आहे. बरं ठीक आहे, आता आपण या बाजूला इथे आपण आता ही जी बघतोय ही गर्भरेशमी आणि त्याचा पल्लू किती सुंदर आहे बघा आणि त्याचं कॉन्ट्रास्ट पण खूप छान आहे. इवन हा जो ब्लू शेड आहे ह्याचं सुद्धा कॉन्ट्रास्ट आणि हा ब्लू शेड आणि मला इथे हा थोडासा असा ब्लड रेड कलर जो आपण म्हणतो हा कलर खूप आवडला आहे. सगळेच कलर इनफॅक्ट ह्यातले खूप छान आहे पण मी हा चूज करते माझ्यासाठी. ही आता आमची एवढी अशी शॉपिंग आहे जी मगाशी आपण केली त्या दुकानात. आता मी मुद्दाम या कव्हरमधून ओपन केलंय की कसला सुंदर सुंदर आणि एक एक साडी आपण असं चूज सिलेक्ट करून अगदी घेतली आहे. आणि थँक्यू. मागच्या व्हिडिओमध्ये मला एक कमेंट होती. मी शहापूरला साड्या शॉपिंग आणि तिथे मला कमेंटवर सांगितलेलं की तुम्ही इथे इथे जा साडी घ्यायला, तिथे मागावर तुम्हाला साड्या मिळतील आणि स्वस्त. तर आज त्या कमेंटमुळे मी या शॉपमध्ये गेली. तर असेच तुम्ही कमेंट करत राहा म्हणजे नेक्स्ट टाइम सुद्धा मी आले तर मी त्या ठिकाणी जाऊन अजून नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करू शकते.
इतक्या सुंदर सुंदर साड्या आणि इतकी व्हरायटी ह्यांच्याकडे, रेटसुद्धा आणि होलसेलच्या ह्याच्यात विकतात. मी आज ॲक्च्युली मंगळवारी आले त्यामुळे रिटेल शॉप इथले सगळे बंद असतात, होलसेलवाले चालू असतात. खूप प्रकारच्या साड्या बघितल्या आणि मी खूप साड्या शॉपसुद्धा केल्यात. मला खूपच आवडलं, भरपूर शॉपिंग केली आहे मी इथे. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.